brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ठिकाण मोहोळ. 5 एप्रिल 2005 चा दिवस. शिवसेनेचा उपतालुका प्रमुख असलेला एक नेता दुकानासमोर उभा असतो. त्याला तिथून उचललं जातं. त्याचे हातपाय तोडत गळा कापला जातो. एवढंच नाही तर तोंडावर लघुशंका केली जाते. हत्या होते. एकच खळबळ उडते. दंगल उडते. अख्खं मोहोळ गाव जळतं. पोलीस स्टेशनसुद्धा जाळलं जातं. विधानसभेत मुद्दा गाजतो. भाजप शिवसेना प्रचंड आक्रमक होते. 13 आरोपी पकडले जातात. त्यात तत्कालीन आमदार पुत्राचा सुद्धा समावेश असतो. 1.5 वर्षातच सगळे आरोपी बाहेर येतात. हत्या झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव पंडित कमलाकर देशमुख. तर या प्रकरणात मुख्य आरोपी होते बाळराजे राजन पाटील. आता अनगरमधील दहशत आणि राजकारणावर सध्या सातत्यानं बोललं जाते आणि त्यातच सतत पंडित देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणही चर्चेत येत आहे. याच गाजलेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. यातल्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जुनी जाणती माणसं सांगतात, आजही पंडित देशमुखांच्या हत्येच्या घटनेची आठवण आली तरी भीती वाटते. राजन पाटील 3ऱ्यांदा विधानसभेमध्ये निवडून गेलेले असतात. मोहोळमध्ये त्यांचं वर्चस्व त्या आधीपासूनच. त्यात शिवसेना उपतालुका प्रमुख असलेले पंडित देशमुख स्थानिक लेवलवरती ॲक्टिव्ह कार्यकर्ते. पाटलांच्या विरोधात थेट लढायचे. राजन पाटलांचे पुत्र बाळराजेंची नुकतीच राजकारणामध्ये एंट्री झालेली. निवडणूक होऊन काही दिवसच झालेले असतात. त्यात देशमुख खुल्यापणानं त्यांना चॅलेंज करतात आणि काही जण अचानकपणे येतात आणि पंडित देशमुखांना एका दुकानापासून भर दिवसा उचलतात. क्रूरपणे त्यांची हत्या करतात. राष्ट्रवादीचे आताचे जिल्हाध्यक्ष जे आहेत उमेश पाटील हे या घटनेचं सातत्यानं मीडियासमोर येऊन वर्णन करतायत. उमेश पाटील असं सांगतायत की पंडित देशमुख यांचा मर्डर बाळराजे पाटलांनी केला. त्यामध्ये 13 आरोपी होते. त्यावेळी गृहमंत्री आर पाटील होते. ते राष्ट्रवादीचेच होते. आबांच्या पाया पडून माझ्या पोराला वाचवा म्हणत पाटील की गुंडाळून घरी ठेवत हेच गेले होते असं उमेश पाटील म्हणतात. हा तोच बाळराजे पाटील आहे. मर्डर करणारा बाळराजे पाटील. शिवसेना तालुका उपप्रमुख पंडित देशमुखांचा मर्डर केला. त्यांचे हातपाय तोडले, गळा कापला, जीभ कापली. एवढंच नाही तर बाळराजे पाटलांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली अशा शब्दात उमेश पाटील भीषण आरोप करतायत आणि हे सगळे आरोप पब्लिक डोमेनमध्ये आहेत. मुंबई तकवर सुद्धा आपण या आरोपांचा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. तर 2005 मध्ये हत्या झाली त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले नारायण राणे यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव आणत या हत्येमध्ये सत्तारूढ पक्षाचे नेते सामील असल्याचा सुद्धा आरोप राणेंनी केला. शिवाय स्थानिक पोलीस देखील मदत करतायत आणि आरोपींना तिथं पोलिसांची मदत आहे. त्यामुळं पोलीस निरीक्षकांच्या अटकेची मागणी सुद्धा राणे विधानसभेमध्ये त्यावेळी करताना दिसून येतात. त्यावेळचे सोलापूरमधले आमदार नरसय्या आडम मास्तर सुद्धा हा मुद्दा लावून धरतात. जमावानं देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला. त्यावेळेस पोलीस पळून गेले असा गंभीर आरोप सुद्धा आडम मास्तरांनी विधानसभेमध्ये केलेला. बाबासाहेब कुपेकर त्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष होते. विरोधकांच्या निशाण्यावर अर्थातच त्यावेळेस होते ते म्हणजे सत्ताधारी आमदार राजन पाटील. गोंधळ होतो. कागद भिरकावले जातात. विधानसभा बंद पाडली जाते. मग त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री असलेले आर पाटील या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्याची ग्वाही देतात आणि मग कामकाज होतं. उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी त्यावेळी मोहोळमध्ये जातात आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेतात अशा बातम्यासुद्धा पेपरमध्ये दिसून येतात. त्यानंतर आरोपी पकडले जातात. एकूण 13 आरोपी. त्यात मुख्य आरोपी विक्रांत उर्फ बाळराजे पाटील. 18 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर या केसचा निकाल लागतो आणि सगळे निर्दोष सुटतात. पाटील विरुद्ध देशमुख ही रायव्हलरी जी आहे ती त्यानंतर सुद्धा चालत राहते. पुढे
बाळराजे विरुद्ध विक्रमसिंह देशमुख म्हणजे पंडित देशमुख यांचे सुपुत्र यांच्यातही अनेकदा तणावाच्या घटना समोर येतात, तशा बातम्यासुद्धा येतात आणि केसेससुद्धा दाखल होतात. जेलमधून सुटल्यानंतर बाळराजे पाटील त्याच मोहोळमधून मोठी मतं घेऊन झेडपी सदस्य होतात. त्यानंतर 2009 मध्ये झेडपीचे उपाध्यक्षसुद्धा होतात. 2014 मध्ये माढ्यात शिवसेना युवा सेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावर हल्ला होतो. या प्रकरणात सुद्धा बाळराजेंचं नाव पुढे येतं. या प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हासुद्धा दाखल होतो. तर अशी ही प्रकरणं आहेत आणि पंडित देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 20 वर्ष उलटूनही राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात दाखल केलेले जे अपील आहे त्यावरती काहीही कारवाई झालेली नाही, अशा प्रकारचे आरोप उमेश पाटील करताना दिसतात. ही केस जी आहे ती बोर्डावरती आलेली नाही आहे. यात राज्य सरकारचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट जे आहे ते काय करत आहे असा सवालसुद्धा उमेश पाटील सातत्यानं मीडियामध्ये येऊन करतात. सरकार पक्षाकडनं अपिलाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही गृह विभागाची आहे. हे अपील बोर्डावर का येत नाही, कोणती यंत्रणा यामागं काम करते आहे, हायकोर्टाची यंत्रणा ही लोक मॅनेज करू शकतात, केस बोर्डावर येऊनच द्यायची नाही, मग ती चालेल आणि त्याचा निकाल येईल, हा तर त्याच्या पुढचा टप्पा आहे, असंही उमेश पाटील सातत्यानं सांगतायत. आता उमेश पाटील हे आरोप करत असले तरी 2005 नंतर किंवा 2007 नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुद्धा 2014 पर्यंत सत्ता होती, हे सुद्धा उमेश पाटलांनी लक्षात घ्यायला हवंय. तर असो, हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतात, मात्र फॅक्ट वेगळेच आहेत आणि फॅक्ट जे आहेत ते सुद्धा लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आता एका कार्यक्रमामध्ये राजन पाटील असं म्हणतात की पाटलांच्या पोराला लग्नाआधीच तुझ्या एवढी बाळं असतात, त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि आमच्या पोरांना वयाच्या 17व्या वर्षीच 302, 307ची कलमं लागली आहेत, असं राजन पाटील खुल्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे बोलतात आणि त्याचे व्हिडिओसुद्धा माध्यमांमध्ये आहेत. आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बोलताना राजन पाटील असं वक्तव्य करतात आणि हे चर्चेत येतं आणि त्यावरून सडकून टीकासुद्धा होते. आता अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनगरकर पाटलांची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. कित्येक वर्षांपासून अनगरची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा संपुष्टात येता वाचली आहे. त्याचं कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मी स्टाईल भरलेला उज्ज्वला थिटे यांचा अर्ज आणि हा अर्ज अर्थात नंतर बाद झाला आहे. अर्थात त्या न्यायालयामध्ये सुद्धा गेले आहेत आणि कोर्टामध्ये त्यांनी त्या प्रकारची तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. त्यांच्या वकिलांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की अजूनही ही निवडणूक बिनविरोध झालेली नाही आहे. अर्थात आता मैदानात सध्या तर कोणीच नाही आहे. राजन पाटलांचं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आणि त्यांच्या सूनबाई नगराध्यक्षपदावरती विराजमान देखील होती. आता अनगरकर पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम पुन्हा एकदा केलं ते 2 पाटलांनीच. एक त्यातले उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्ज्वला थिटे पाटील. एक हाती नगरपंचायत आता राजन पाटलांनी जिंकले आणि त्यानंतर राजन पाटलांनी मिशीवर ताव मारला, दंड ठोपटले. त्यानंतर बाळराजे पाटलांनी तर अजितदादांनाच नाद न करण्याचं ओपन चॅलेंज सुद्धा देऊन टाकलं. अर्थात दोघांनीही नंतर माफी मागितली आहे, पण विषय अजून संपलेला नाही आहे. मोहोळच्या राजकारणामध्ये राजन पाटलांना तसं तर कुणीही तगडा प्रतिस्पर्धी अद्याप मिळालेला नाही. राजन पाटील हाच पक्ष आणि ते सांगतील तीच पूर्व दिशा, असं इथले कार्यकर्ते सांगताना दिसून येत आहे. मात्र अलीकडे त्यांच्या कधी काळी त्यांच्यासोबत असलेले उमेश पाटलांनी त्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली. बरं, दोघंही अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये असताना त्या दोघांमध्ये जी रायव्हलरी होती ती जोरदार चर्चेत राहिलेली. अजितदादांनी कधीही या प्रकरणात मध्यस्थी केली आहे किंवा तसा प्रयत्न केला आहे ते सुद्धा दिसून आलेलं नाही आहे. राजन पाटलांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून असा दावा करण्यात येतो की आशिया खंडातली पहिली नगरपंचायत बिनविरोध आली आहे. नगराध्यक्षा ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत. आता राजन पाटलांची दहशत, जंगलराज असेल, या संदर्भातले वेगवेगळे आरोप सध्या चर्चेत येताना दिसत आहेत आणि तसे आरोप जे आहेत ते सातत्यानं उज्ज्वला थिटे असतील किंवा उमेश पाटील असतील सातत्यानं करत आहेत. राजन पाटलांनी प्रत्येक आरोपांचं व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे. इथले लोक काय म्हणतात ते बघा,
असं म्हणत राजन पाटील आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावतात. त्या महिलेचं आमचं काही सुद्धा नाही आहे. त्या महिलेला हवा भरण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. हे सगळं केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी आहे. परंतु ही ग्रामीण भागातली जनता खूप हुशार असती. हे इव्हेंटवर मतं देत नाही तर कार्यावर मतं देत असती. आणि तिनं फॉर्म भरला म्हणून करता काय, ते आमच्याच गावचे आहे, ते आमच्या गावची सूनच आहे. त्यामुळं आता उद्याच्याला मतदार ठरवतील कोणत्या सुनेला नगराध्यक्ष करायचं. आता उज्ज्वला थिटेंच्या आरोपांना राजन पाटील ज्यावेळेस उत्तर देतात त्यावेळेस ते असं म्हणतात की इथं कायद्याचं राज्य आहे. त्यांना एवढं वाटत होतं तर त्यांनी पोलिसामध्ये अर्ज द्यायला हवा होता. पोलीस तर आमचे नाही आहेत असं राजन पाटील सांगतात. पोलीस तर माझे नाहीत, पोलीस हे पोलीस आहेत, ते सरकारचे कायदा व सुव्यवस्था रक्षण करणार आहेत. त्यामुळे त्याचं मी जर कायदा मोडला तर मला ते कारवाईच करणार आहेत. आदर कोणी मोडला तर त्यावर कारवाईच करणार आहेत. खरं मात्र इथला इतिहास तितकाच रंजक आहे आणि त्याची चर्चा अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात होताना दिसते. अनगर किंवा मोहोळमध्ये काय चाललं आहे याची सध्या चर्चा जी आहे ती जोरदारपणे सुरू आहे. आणि याच चर्चांमध्ये पंडित देशमुखांचं हत्या प्रकरण जे आहे जे 2005मध्ये घडलं होतं ते सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. अगदी बीडमध्ये ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आली तशाच पद्धतीनं पंडित देशमुख यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती असे आरोप आता होताना दिसत आहेत. अर्थात त्यावेळेस सुद्धा या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळं आता राजन पाटलांची खरंच इतकी दहशत आहे की खरंच राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे याबाबत आपली मतं जी असतील ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.